आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. याचे काय परिणाम होतील ना याची कल्पना नाहीये तिला. म्हणजे साहेब स्वानंदीने लग्नाला नकार दिला. म्हणजे तुम्ही आत्ता मागणी घातली स्वानंदीला. म्हणजे तुम्ही घोषणा दिली तेव्हा स्वानंदीला काहीच कल्पना नव्हती याबद्दल. बघ, सुजितला तिने नकार दिला हे ऐकून तुलाही धक्का बसला ना. अरे कोणालाही बसेल. सरपोतदारांच्या मुलाशी लग्न करायला या मुंबईतली कोणतीही मुलगी एका पायावर तयार होईल जिला जरा जरी डोकं असेल. नाही, स्वानंदी मूर्ख आहे. आमची ऑफर तिनं नाकारली. आमची, या खासदार सरपोतदारांची ऑफर. अरे काय समजतं काय ती स्वतःला. भोगावं लागेल तिला, भोगावं लागेल. पण कोणीतरी तिला समजावायला हवंय. मणी. हा 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 साहेब. तू नेहमी म्हणत असतोस ना की स्वानंदी तुझी चांगली मैत्रीण आहे. मग जा आणि समजाव तिला. सांग तिला ती जर आपल्या घरातली सून झाली तर त्यातच तिचा फायदा आहे. लग्न करण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. सांग तिला की बिन बापाच्या मुलाला जर तिनं जन्म दिला ना तर त्या मुलाला हा समाज कधीही स्वीकारणार नाही. बिन लग्नाची ती राहिली ना तर समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. हे लग्न करण्यामध्येच शहाणपण आहे. समजा. तुमचा गैरसमज होतोय साहेब. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं हे जग स्वानंदीला त्रास देईल, तिचं जगणं मुश्किल करेल, पण तिची जगण्याची उमेदच तिला यातून तारून येईल. ती अख्ख्या जगाशी फाईट करू शकेल एवढी स्ट्रॉंग आहे साहेब. ती जर आत्मविश्वासाने उभी राहिली ना तर तिच्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही. अभिमानाने ती तिच्या बाळाला जन्माला घालेल, त्याला मोठं करेल. आणि त्यासाठी सरपोतदार याड नावाची गरजच नाहीये स्वानंदीला. ती या सगळ्याला फेस करून पुढे जाईल याची मला खात्री आहे. साहेब, खरं तर स्वानंदीवर मी विश्वास ठेवायला होता, मी ठेवला नाही. सॉरी साहेब, मी स्वानंदीला लग्नासाठी कन्व्हिन्स नाही करणार. अरे पण मला माफ करा. हॅलो गाईज, आय एम सो सॉरी मी तुम्हाला एवढ्या अर्जंटली इकडे बोलावलं. आणि थँक्यू तुम्ही इकडे आलात. सो कम टू द पॉइंट. ही माझी मैत्रीण स्वानंदी. तुम्हाला हिची स्टोरी माहिती असेल आणि तुम्हाला हे पण माहिती असेल हिचं लग्न सुजित सरपोतदारांबरोबर ठरलंय. कदाचित तुमच्यामधल्या काही लोकांनी सरपोतदारांची प्रेस कॉन्फरन्स अटेंड सुद्धा केली असेल. सो त्याच्या संदर्भात स्वानंदीला काहीतरी खुलासा करायचा आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला इथे बोलावलंय. सो प्लीज ती जे सांगते ते नीट समजून घ्या आणि नोट डाऊन करा. स्वानंदी, प्लीज जे सत्य आहे ते सांग. तुम्ही इथे माझी बाजू ऐकून घ्यायला आलात त्यासाठी खरंच थँक्यू. माझी आणि सुजित सरांच्या लग्नाची अनाउन्समेंट माझ्या मर्जीने झालेली नाहीये. बंद करा तुमची नाटकं. कोण आहात तुम्ही? इथे कशाला आलात? काय पाहिजे? काय पाहिजे ते मी तुला नंतर सांगतो. स्वानंदी, स्वानंदी,
तुम्ही बसा इथे. शांत व्हा. हमला होती मला आणि माझ्या स्वानंदी शांत व्हा. काही होणार नाही तुमच्या बाळाला आणि तुम्हाला. ओके. देवासारखे धावून आलात तुम्ही. थँक्यू मनी सर. तुम्ही नसता आला तर. स्वानंदी जे होणार नाही त्याचा विचार का करताय तुम्ही? मी आहे ना, मी आलोय ना. काही होणार नाही तुम्हाला. शांत व्हा. स्वान शांत व्हा. रडू नका. त्या दिवशी पार्टीत जे घडलं त्याचे परिणाम तुम्ही अजूनही भोगताय. पण मी तुम्हाला वचन देतो की यानंतर तुमच्या मनाविरुद्ध कोणीच कुठलीच जबरदस्ती तुमच्यावर करू शकणार नाही. आणि स्वानंदी, आपल्या पुढे कुठलीही परिस्थिती आली ना तरी आपल्या दोघांमध्ये कधीच गैरसमज होऊ देणार नाही. कधीच नाही. थँक्यू. गाईज, थँक्यू सो मच हेल्प केल्यासाठी. मनी सर ते गुंड आलेत मारायला. ते मारतील मला. शांत व्हा. माझ्या बाळाला मारतील. काही होणार नाही. मी बोललो ना तुम्हाला काही होऊ देणार नाही. शांत व्हा. आणि तुम्ही असं त्रास करून घ्याल तर बाळाला त्रास होईल. शांत व्हा. बसा इथे. बसा. स्वानंदी, दार उघड. तुला कोणी कोंडून ठेवलं नाहीये ना आतमध्ये? वॉर्डन मॅडम आहे. स्वानंदी, अंदर गुंडे है क्या? मैं भी क्या पूछती हूँ. अंदर गुंडे रहेंगे तो स्वानंदी क्या बोले? स्वानंदी, दार उघड.
स्वानंदी तू तू ठीक आहेस ना? तू बरी आहेस? तुला लागलं तर नाही ना? तुम्ही उठा आधी. नाही नाही, मी उठणार नाही. तू स्वानंदीला तयार करा दे. साहेब उठा. तू जर स्वानंदीला तयार करणार असशील तरच मला उठव, नाहीतर जा. साहेब उठा. थँक्यू. थँक्यू. म्हण्या डॅड आहेत ना? सुजित तू का करतोय हे लग्न? नाही म्हणजे स्वानंदी प्रेग्नंट असल्याचं कळल्यापासून तुझा असाही तिच्याबद्दलचा इंटरेस्ट गेलाय आणि स्वानंदीला तुझ्याबद्दल तशी फिलिंग कधीच नाही आली, नाहीतर येणारही नाही. मग का तुम्ही लग्न करून दोघांचं आयुष्य कॉम्प्लिकेट करताय? तू नकार दे ना. तू का करतोय हे लग्न? कारण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये म्हणे. डॅडचं म्हणणं मला ऐकावंच लागेल आणि कदाचित त्यातच भलं असेल माझं आणि स्वानंदीचं. सॉरी म्हणी. स्वानंदी तू ओके आहेस ना? आता मला बाहेर कळलं की इथे हॉस्टेलमध्ये तुझ्यावर हल्ला करायला गुंड आले होते. खरंच? तू ठीक आहेस ना? बाळ ओके आहे ना तुझं? हं? स्वानंदी काय विचारतेय मी? ओके आहेस ना तू? ठीक आहे सगळं. थँक गॉड. तुला माहितीये मला किती टेन्शन आलं होतं. मला जसं कळलं ना तसं मी लगेच इथे निघून आले ग. पण नशीब तू ओकेस. अशी का बघतेस? तुला असं वाटतंय की मी नाटक करतेय? हे बघ स्वानंदी, मला तुझी खरंच काळजी वाटते. अगं मी नाटक नाही करत आहे स्वानंदी. चल ठीक आहे, मी का डिस्टर्ब आहे सांगते तुला. अंकलने जेव्हापासून तुझं आणि सुजितचं लग्न अनाऊन्स केलंय ना, त्या क्षणापासून डिस्टर्ब आहे मी. आणि का नसावं डिस्टर्ब? स्वानंदी मला नाही सुचत आहे मी काय करावं, मी कशी वागते काही सुचत नाहीये मला. आणि तुला माहितीये ना, माझं आणि सुजितचं आमचं एक आय नो, एकेकाळी सुजितला तू आवडत होतीस, पण ती तेव्हाची गोष्ट आहे ना. आत्ता आम्ही दोघं रिलेशनशिप मध्ये होतो, अफेअर आहे आत्ता आमचं. आणि हे आंटींना सुद्धा माहितीये. बरं, त्या इतके दिवस त्यांची सून म्हणूनच मला ट्रीट करतायत. आणि इतकं सगळं असताना हे मध्येच असं. तुझं लग्न अनाऊन्स केलं त्यांनी सुजित बरोबर का? स्वानंदी स्पष्ट विचारते तुला, हा सगळा तुझा गेम आहे? नाही तसं असेल तर सांग मला. शांततेत विचारते, उत्तर दे. हा गेम आहे का तुझा? संचिता मॅडम, हे लग्न सरपोतदार साहेबांनी जमवलंय, त्यामुळं तुम्ही साहेबांना विचारा, नाहीतर तुम्ही सुजित सरांना विचारा. तुला काय वाटलं? सुजितला मी काही विचारलेलं नाहीये. हे बघ, ज्या दिवशी मला हे सगळं कळलं ना, त्या दिवशी सुजितला जाब विचारलाय मी. हे बघ ना, हे मेसेजेस 100 कॉल्स केलेत त्याला मी. एका कॉलचा एका मेसेजचा रिप्लाय नाही दिलाय त्याने मला. आणि असं बिहेव करतोय ऍज इफ डम केलंय त्याने मला. बरं, मी आंटींना विचारायला गेले तर त्यांचंही तेच, शांत हो, सगळं छान होईल, सगळं नीट होईल, अशी गुळगुळीत सहानुभूती नकोय मला. काय करू मी, तूच सांग, काय करू? जीवन मरणाचा प्रश्न आहे माझ्या. स्वानंदी, मी पुन्हा एकदा विचारते, तुझा गेम आहे का हा?
तुला हवंय का काही? मी गेम केला संचिता मॅडम. गेम तर माझ्या आयुष्याचा झालाय. गावाकडे राहणारी साधी मुलगी होते मी. परिस्थितीमुळे मुंबईत आले. सुजित सरांवर आणि मनी सरांवर विश्वास ठेवून आयुष्याची स्वप्न घेऊन मुंबई शहरात पाऊल टाकलं. सगळं व्यवस्थित चाललं होतं. माझी मी खुश होते. ना कुणाच्या हद्यात होते ना मध्यात. शांतपणे माझं आयुष्य जगत होते. पण मला काय मिळालं? आयुष्यात कधीही पुसला न जाणारा कलंक. पोटात बाळ. पण त्याचा बाप कोण आहे हेच माहित नाही. मीडियामध्ये झालेली चर्चा. आणि आता मला न विचारता माझ्या लग्नाची केलेली घोषणा. एकीकडे बदनामी, एकीकडे लोकांच्या नजरा, एकीकडे माझा न सापडणारा गुन्हेगार. आणि आता तर माझ्यावर आणि माझ्या बाळावर कोणीतरी हल्ला केला. आम्ही कुणाचं काय बिघडवलं होतं कुणाच ठाऊक. ती आमच्या जीवावर उठले. आणि तुम्ही म्हणताय मी गेम केला. गेम माझा झालाय संचिता मॅडम. स्वानंदी, स्वानंदी, हे बघ, मला तुझी बाजू समजते, पण आता प्लीज मला समजून घे. हे बघ, माझं आणि सुजितचं आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आमचं अफेअर आहे स्वानंदी. आणि तसंही तुझं सुजितवर प्रेम नाहीच आहे ना. तुला नाही लग्न करायचंय ना त्याच्याशी, मग सांग ना तसं स्पष्ट की मला सुजित बरोबर लग्न नाही करायचंय. हे सांग ना अंकल ना तू प्लीज. मी हात जोडते तुझ्या समोर. आय बेग यू स्वानंदी, आय बेग यू प्लीज. हे लग्न नको करू सगळं. मी नाही जगू शकत सुजित शिवाय. सुजित फक्त माझा आहे आणि तो माझाच असला पाहिजे. आणि जर असं नाही झालं ना तर जीव देईन मी. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे ग. प्लीज स्वानंदी, प्लीज प्लीज. संचिता मॅडम, हे लग्न परस्पर सरपोतदार साहेबांनी जमवलंय. आणि या लग्नाला मी नकार देऊन सरपोतदार साहेबांना तसं कळवलंही आहे. तुमचं मला माहिती नाही, पण माझं कोणत्याही परिस्थितीत सुजित सरांशी लग्न होणं शक्य नाहीये. काय? स्वानंदी, थँक्यू स्वानंदी. तू जीव वाचवलायस माझा आणि हे मी लक्षात ठेवेन. थँक्यू स्वानंदी. थँक्यू थँक्यू थँक्स. फातिमा, अगं लवकर ये. आले. फातिमा, मला खरंच भूक नाहीये. तुला भूक नाही ना, पण तुझ्या बाळाला भूक आहे. गपचूप खा स्वानंदी. अगं तू 2 जीवांची आहेस आता. मला खरंच भूक नाहीये फातिमा. स्वानंदी, गपचूप व्यवस्थित जेवायचं असं. तू व्यवस्थित जेवावं म्हणून आम्ही मेस मधून इकडे तुझ्यासाठी जेवण आणलं. आता गपचूप खा, नाटकं करू नकोस. दे. राजकारणात माणसाला काय काय करावं लागतं ना ग. हाँ ना यार, लेकिन ऐसी क्या मजबूरी होगी रे की लोक एखाद्याचा जीव घ्यायला तयार होतात. पण आज स्वानंदीचा जीव मणी सरांमुळे वाचलाय. ते गुंड, तो गोंधळ, त्या सगळ्या धावपळीतनं मला कळलंच नाही मनी सर कधी आले. त्या खोलीत नेऊन मनी सरांनी माझा जीव वाचवला. पण मला असं वाटलं की मनी सरांना मला काहीतरी सांगायचंय, पण मला नाही कळलं. अच्छा, म्हणजे मनी सरांना तुला काहीतरी सांगायचं होतं हे तुला न सांगताच कळालं तर.
तुम्हाला खरंच असं वाटतंय की मी सुजित सरांशी लग्न करावं? बोला ना मणी सर. हो, मला वाटतं तुम्ही आणि सुजितने लग्न करावं. तुम्हाला जर असंच वाटत होतं ना तर मला आधी का नाही सांगितलं? का मला नेहमी मदत करत होता तुम्ही? का माझ्या पाठीशी नेहमी उभे असायचा? का माझा जीव वाचवला तुम्ही? का मला जगण्याची आशा दिली तुम्ही? स्वानंदी प्लीज तुम्ही शांत व्हा. असं चिडणं बाळाला. माझ्या बाळाची आणि माझी काळजी तुम्ही करू नका. सुजित सर बघून घेतील ना. आणि खरंच तुम्हाला जर वाटत होतं की मी सुजित सरांशी लग्न करावं, सगळं जग माझ्या विरोधात असताना तुम्ही का माझ्या पाठीशी उभे राहिलात? प्रेग्नेंट आहे हे कळल्यानंतर सगळ्या जगाने मला झिडकारलं, पण तुम्ही सपोर्ट केला मणी सर. माझा विश्वास जिंकायला का तुम्ही देवी आईचा नवस पूर्ण केला? का मला त्या गुंडांपासून वाचवलं? का मला मरू दिलं नाही? मणी सर, का तुम्ही मला जगायची एका सुंदर भविष्याची आशा दाखवली? का मला वाचवलं? बोला ना, का वाचवलं मला? स्वानंदी, आता तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये. मला आता फक्त इतकंच माहितीये की तुमचं सुजित सोबत लग्न होण्यातच तुमच्या होणाऱ्या बाळाचं आणि सगळ्यांचं भलं आहे. हे सगळं तुम्ही नाही, तुमच्या तोंडून सरपोतदार साहेब बोलताय. आणि मणी सर, माझं आणि माझ्या बाळाचं कशात भलं आहे कशात नाही हे माझं मला ठरवू द्या. सगळ्यांचं भलं करण्याचा मक्ता मी नाही घेतला तुमच्यासारखा. मी सुजित सरांसोबत लग्न करणार नाही, हा माझा ठाम निर्णय आहे. तो तुम्हाला पटला नसला तरी. आणि प्लीज तुम्ही जा इथून. यापुढे मला भेटूही नका. चक्रव्यात उभी अंगार उरी विसरेला. ही सादगी तुझा आभास साजना, गंधाळून येई देह पुन्हा मिटलेला. विजल्या विजल्या राखेत नमा, बनवा कुठला कुणजेना. झुरला विरला जीव आतुरला, काज असा समजेना. असा बला जीव गेल हरपून भान, घे सावरून मन है साजना. घे
सावरून मन है साजना, घे सावरून मन है साजना, घे सावरून मन है साजना. काय हो, काही टेन्शन आहे का? नाही, काहीच नाही. मग सारखे दाराकडे बघताय म्हणून विचारलं. कोणी येणार आहे का? ह्या वेळेला कोण येणार सांग बरं? नाही नाही, कोणी नाही. मग चला झोपायला, खूप उशीर झालाय. एक काम कर ना, तू जा ना. आत्ताच इलेक्शन झाले की नाही, तेव्हा आता पार्टीचं थोडं काम आहे ते मी करून येतो. जा, तू जा. तुम्ही आणि तुमची कामं, ना काळ ना वेळ. मी जाते बाई झोपायला, मला खूप झोप येते. स्वानंदी, हे सगळं काय ऐकते मी? तू मला पत्ताच लागू दिला नाही सगळ्याचा. मग स्वानंदी, मणी सरांनी सांगितलं की नाही त्यांच्या मनातलं गुपित? सांगितलं ना, मणी सरांनी त्यांच्या मनातलं सगळं गुपित सांगितलं. आणि ते ऐकून माझ्या कानाला इतका मोठा धक्का बसला ना, माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. मला वाटलं नव्हतं मणी सरांच्या मनात माझ्याबद्दल असे काही विचार असतील. मला पण वाटलं नव्हतं. मी तर सरप्राईज झाले. मणीने त्याच्या मनातल्या गोष्टी सगळ्या सांगितल्या. तू काय बोलीस ते सांग मला. सांग ना. मी काय म्हणणार, त्यांनी त्यांचं म्हणणं मान्य केल्या वाचून पर्यायच ठेवला नाही. वा, मणी सरांची कन्व्हिन्सिंग पॉवर तर खूप चांगली आहे. मग तू त्यांचं प्रपोजल एक्सेप्ट केलंस की नाही? केलं ना. मणी सरांच्या म्हणण्याप्रमाणे मी सुजित सरांशी लग्न करणार आहे. तू काय बोललीस, परत बोल. मणी सरांच्या म्हणण्याप्रमाणे मी सुजित सरांशी लग्न करणार आहे. हे सांगण्यासाठी तुला मणीने भेटायला बोलवलं होतं? स्वानंदी, तेरा दिमाग खराब है क्या? ये क्या बोल रही है तू? तुमच्या दोघांमध्ये सुजित कुठून आला? आणि मणी सर तुला प्रपोज करणार होते ना? स्वानंदी, मणी सरांनी तुला सांगितलंय का सुजित सोबत लग्न करायला? आणि तू लग्न करणार आहेस का? तुम दोनों का दिमाग खराब हो गया है स्वानंदी. स्वानंदी, तू मस्करी करतेस ना आमच्या सोबत? खरं खरं सांग. हा, आणि जर काही मस्करी करत असशील ना तर एकदम घाणेरडी आहे स्वानंदी. मी जे सांगतेय तेच सत्य आहे. स्वानंदीने त्या सुजितशी लग्न करावं असा सल्ला मणी कधीच देणार नाही. माझी खात्री आहे काहीतरी चुकतंय. हे असं सांगताना मणीला किती त्रास झाला असेल याची मला कल्पना आहे. मला मणीशी बोलायला हवं. का केलंस असं? तू खरंच स्वानंदीला सुजितची लग्न करण्याचा सल्ला दिलास का? मणी, मला तुझ्याकडे ही अपेक्षा नव्हती. काय अवस्था करून घेतली स्वतःची बघ ना. चल आज चल, माझं पण ते ऐकणार. चल. बस, पाणी आणते. आता मला सांग, आज पुन्हा एकदा हर्ट केलं स्वानंदीला मी. हे कळतंय ना? तरी सुद्धा तू असं का वागलास? तूच म्हणाला होतास ना की सुजितवर विश्वास ठेवण्यासारखा मुलगा नाहीये तू.
हा तोच सुजित आहे ज्यांनी दारू पिऊन हॉस्टेलच्या बाहेर तमाशा केला होता, ऍक्सिडेंट केला होता.